Grade 4 students Marathi व्याकरण विराम चिन्हे information. Good morning all of you. My name is Arpita Pankaj Gaur. I study in grade 4th. I belong from E-Keys group. आज आम्ही तुम्हाला मराठी व्याकरण विराम चिन्हाची माहिती सांगणार आहे. आपण बोलताना मध्येच थांबतो म्हणजे विराम घेतो. हा विराम विशिष्ट खुणांनी दर्शविला जातो. त्या विराम खुणांना विराम चिन्ह असे म्हणतात. मी आहे पूर्ण विराम चिन्ह. पूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग वाक्य पूर्ण झाल्यावर केला जातो. उदाहरण, माझे नाव अर्पिता आहे. थँक्यू. मी आहे स्वल्पविराम चिन्ह. स्वल्पविराम या चिन्हाचा उपयोग एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास तेव्हा केला जातो. उदाहरण, मला हस्तकला, चित्रकला, नृत्यकला आवडते. थँक्यू. मी आहे अर्धविराम चिन्ह. दोन छोटे वाक्य उभयन्वी अवयवांनी जोडताना अर्धविराम या चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण, मुलांनी अभ्यास केला पण गुरुजींनी परीक्षा घेतलीच नाही. मी प्रश्नचिन्ह. वाक्य प्रश्नार्थक असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण, तू कुठे गेला होतास? मी आहे उद्गारण चिन्ह. वाक्य मनातील उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणारी शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण, बापरे केवढं मोठा हत्ती. मी आहे एकेरी अवतरण चिन्ह. वाक्य एकेरी अवतरण चिन्ह हे शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्यांचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना वापरतात. उदाहरण, अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. मी आहे दुहेरी अवतरण चिन्ह. वाक्य दुहेरी अवतरण चिन्ह हे बोलणाऱ्याचे तोंडाचे वाक्य दाखवताना वापरतात. उदाहरण, आई म्हणाली, मी तुमच्यासाठी खाऊ आणीन. मी आहे संयुक्त चिन्ह. वाक्य संयुक्त चिन्ह. लिहिता वहीचा शेवटी शब्द अपूर्ण राहिला किंवा दोन शब्द जोडताना संयुक्त चिन्हाचा उपयोग केला जातो. उदाहरण, पाऊस आला आणि मोर नाचू लागला. थँक्यू.